नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत आणि कला दोघंही आता फायनली घरी आलेले असतात. परंतु अद्वैत फार डिस्टर्ब असतो. अद्वैतला फक्त एकच गोष्ट सतावत असते, ती म्हणजे सकाळी सकाळी कला त्याच्याजवळ झोपलेली असते. त्यामुळे रात्री आपल्यात काही झालंय की काय अशी त्याला भीती वाटत असते. आणि मेन म्हणजे त्याला काही आठवतच नसतं, त्यामुळे तो अजून गांगारून गेलेला असतो. कलाला त्याची ही सिच्युएशन समजलेली असते. त्यामुळे कला ठरवते की आता मात्र मी चांदेकरची चांगलीच मज्जा घेणार. कला आता सारखी अद्वैतला जाऊन बोलत असते. अद्वैत अजून गिल्टी फील करत असतो. दोघंही जेव्हा गाडीच्या खाली उतरतात तेव्हा कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, तू खूप डिस्टर्ब दिसतोयस. सकाळी जे काही झालं त्याबद्दल तू डिस्टर्ब आहेस का? म्हणजे आपण दोघं एकत्र झोपलेलो. तेव्हा अद्वैत म्हणतो की चूप, एकदम चूप, काहीच बोलू नको याच्यानंतर. तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता आतमध्ये निघून जा. आता या विषयावर मला काहीच बोलायचं नाहीये. कला म्हणते की हो चांदेकर, अरे परंतु आपल्यामध्ये रात्री काही झालं तर नसेल ना? असं म्हटल्यावर अद्वैत अजून विचार करू लागतो. अरे सरोज मॅडम आपल्यावर चिडल्यात, परंतु आपण सरोज मॅडमला सांगूच शकतो ना की आपण एकमेकांच्या मिठीत होतो. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की तू जरा शांत बसशील का प्लीज? हे बघ, या विषयावर बोलू नकोस हा तू आत्ताच्या आत्ता आतमध्ये जा बरं. कला म्हणते की अरे पण चर्चा करायला तर हवीच ना. अद्वैत म्हणतो की या गोष्टीवर कसली चर्चा करायची आहे, तू आतमध्ये जा आधी. शेवटी कला ही आतमध्ये निघून जाते. सगळं काही मुद्दाम करत असते अद्वैतला त्रास देण्यासाठी. अद्वैत मनात विचार करत असतो की या मुलीला या विषयावर काय चर्चा करायची आहे? मूर्ख कुठली, कुठल्याही विषयावर हिला चर्चा हवी असते. परंतु सकाळी आम्ही ज्या अवस्थेत उठलोय त्या अवस्थेचा विचार केला तर रात्री आमच्यामध्ये खरंच काही झालं नव्हतं ना? अद्वैतलाही आता या गोष्टीची शंका येत असते. तर कला ही घरामध्ये आलेली असते. घरातले सर्वजण हॉलमध्ये असतात. काय मंडळी, अजूनही व्हिडिओला लाईक केलं नाहीये का? अहो मग वाट कसली बघताय? लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमचं लाईक आमच्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आणि मला माहिती आहे की आमच्यासाठी तुम्ही एवढं करू शकता. त्यामुळे लगेच लाईक करा. धन्यवाद. अद्वैतही आलेला असतो. आबा रजनीला म्हणतात की रजनी आली बर का आपली पोरं. कला आणि अद्वैत दोघंही आतमध्ये आल्यावर संगीता धावत पळत कलाकडे येते. कला, अगं कशी आहेस तू, बरी आहेस ना? असं ती विचारते. कला म्हणते की आई काळजी करू नको, मी एकदम बरी आहे. रजनी पटकन अद्वैतसाठी पाणी घेऊन येते. अद्वैतला ती पाणी देते आणि मग अद्वैतचा हातांचा सुद्धा थरकाप होत असतो. त्याच्या हातातून ग्लास पडणार असतो, परंतु त्यात तो सावरतो. सरोज सगळं काही अद्वैतला नोटीस करत असते. अद्वैतची ही अवस्था कशामुळे झाली आहे याचा ती विचार करत असते. आबा अद्वैत आणि कलाला विचारतात की काय रे, तुम्ही दोघं जण ठीक तर आहात ना? अरे अक्षरशः आमचा जीव हा टांगणीला लागला होता. आबांनी अद्वैतला प्रश्न विचारलेला असतो की अरे तुम्ही दोघं ठीक तर आहात ना? परंतु अद्वैत त्याचं उत्तर देतो की हो आबा, घेतलं मी पाणी. असं म्हटल्यावर सरोज आता रागानेच अद्वैतकडे बघू लागते. अरे अद्वैत, मी तुला काय प्रश्न विचारला की तुम्ही दोघं ठीक आहात ना? कला म्हणते की हो आजोबा, आम्ही ठीक आहोत. मग आबा सांगू लागतात की अरे काळजावर दगड ठेवून आम्ही बसलो होतो इथे. सरोज म्हणते की अहो आबा, तसं नाही आहे, टेन्शन फक्त आपल्याला होतं. आपल्याला असं वाटत होतं की हा कामासाठी गेलाय म्हणून. परंतु तसं मात्र काहीच नाही आहे. तो फिरायला आणि मजा मारायला गेला होता तिकडे. आणि ही होती की तिथे उचकवायला. आजपर्यंत माझ्या मुलाला कामाव्यतिरिक्त काहीच दिसत नव्हतं. आणि आज मात्र या मुलीच्या व्यतिरिक्त त्याला काही दिसत नाही. आणि हे सगळं या मुलीमुळे होतंय. तेव्हा आबा म्हणतात की अगं सरोज, काय बडबडतीयस तू? अगं तुलाही माहिती आहे ना की आपल्या अद्वैतचा ॲक्सिडेंट झाला होता. सरोज म्हणते की हो कळतंय ना मला त्याचा ॲक्सिडेंट झाला होता. परंतु जेव्हा आपण सुखरूप आहोत ही गोष्ट कळल्यावर त्याला घरी येता आलं नाही. कुठली ती गावातली माणसं त्यांच्याकडे पाहुणचार घेत बसले होते हे दोघं. नाही म्हणजे आपण इथे त्यांची काळजी करतोय याचं मात्र त्यांना काहीच पडलेलं नव्हतं. पण गावकऱ्यांची मनं दुखवायची नाही असं ह्या दोघांनीही ठरवलं होतं. आणि त्या गावकऱ्यांनी सुद्धा या दोघांची भरपूर काळजी घेतली. आतापर्यंत खूप फिरलाय, म्हणजे बिझनेसच्या एक्सपान्शनसाठी त्याने आतापर्यंत खूप ठिकाणी व्हिजिट केलंय. परंतु असा मात्र पघळपणा त्याने कुठे केला नाही. आणि यावेळी याने तो पघळपणा केलाय तो फक्त आणि फक्त या मुलीमुळे झालाय. या मुलीनेच हे सगळं काही करून आणलंय. आबा सरोजला म्हणतात की नाही सरोज, अगं उगाचच तू या सगळ्या गोष्टींचा गैरसमज करून घेतीये. तेव्हा सरोज चिडते आणि म्हणते की गैरसमज आणि मी?
अहो आबा, कसला गैरसमज? या गोष्टीचा तुम्ही विचार करा ना, की जो अद्वैत ज्याला बिझनेस वाचून काही दिसत नव्हतं, तो अद्वैत मात्र आता बिझनेसचा शब्दही काढत नाहीये. अहो, जेव्हा आपण याला कॉल केला, याचं आपल्याशी बोलणं झालं, तेव्हा दिव्या आगारच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल तो आपल्याला एक शब्द तरी बोलला का? कॉन्ट्रॅक्टचं काय झालं हे त्याने विचारलं का? नाही, कारण त्याला काय बिझनेसची आता काही गरजच राहिली नाहीये. पण या मुलीला त्या गावामध्ये राहायचं होतं, त्या माणसांसोबत राहायचं होतं, म्हणून हाही तिथे राहून आलाय. आणि आज तर मी आणि सोहम जेव्हा आम्ही तिथे पोचलो ना, तेव्हा तर असं म्हटल्यावर कला म्हणते की मॅडम अहो, तेव्हा अद्वैत उभा राहतो आणि म्हणतो की खरे उगाच कशाला बोलते. तेव्हा अद्वैतला असं वाटत असतं की रात्री आमच्यामध्ये काहीतरी झालंय आणि खरे तेच आईला सांगते की काय. त्यामुळे अद्वैत तिला शांत बसायला सांगत असतो, परंतु कलाला खरं खरं सांगायचं असतं की आमच्यामध्ये असं काही झालेलं नाहीये. कला बोलायला जाते तेव्हा सरोज म्हणते की गप्प बस ग तू. अगं, जे काही घडलंय ना त्याच्यावरून जर तमाशाच करायचा ठरवला तर खूप मोठा तमाशा होऊ शकतो इथे. पण तुझ्याशी बोलणं म्हणजे पालथ्या गड्यावरचं पाणी. ज्या मुलीला तू अजून तुझी बायको म्हणून स्वीकारलेलं नाहीये, तिच्यासोबत तू छी. आज सकाळी जे काही घडलंय ना, अक्षरशः मला त्याच्यावर विश्वास सुद्धा बसत नाहीये. परंतु जे काही घडलंय ते फक्त या मुलीमुळे घडलंय आणि या मुलीच्या पुढे पुढे करण्यामुळे घडलंय. आबा सरोजला म्हणतात की सरोज, अगं नेमकं तुला म्हणायचं तरी काय आहे? सरोज म्हणते की अहो आबा, जेव्हा मी आणि सोहम आम्ही त्या गावात पोहोचलो ना, तेव्हा अद्वैत आणि कला त्यांच्या रूममध्ये. तेव्हा रोहिणी म्हणते की काय ग वहिनी, काय झालं त्यांच्या रूममध्ये आणि काय पाहिलंस ग तू असं? तेव्हा सरोजला बोलायलाही लाज वाटत असते आणि ती म्हणत असते की एकमेकांच्या मिठीत होते हे दोघं जण. मूर्ख सरोज, तिला काय बोलावं ह्याची सुद्धा अक्कल नाहीये. ही खरंच बिझनेस वुमेन आहे का? या गोष्टीवर आता मला सुद्धा डाऊट यायला लागलाय. कारण मित्रांनो, तिला जर एवढी अक्कल असती तर अद्वैत आणि कलाची एवढी पर्सनल गोष्ट तिने अशी कुटुंबासमोर कधी सांगितलीच नसती. आणि तेही जर दुसरं कोणी सांगितलं असतं तर ठीक आहे, परंतु सरोज ही अद्वैतची आई आहे आणि अद्वैतची आई असताना सुद्धा त्यांचं पर्सनल रिलेशन ते काही असो, परंतु ते पर्सनल रिलेशन ही ती सगळ्यांसमोर घेऊन येते आणि अद्वैत आणि कला एकमेकांच्या मिठीत होते हे सांगतीये म्हटल्यावर सरोजमध्ये खरंच अक्कल नाहीये ही गोष्ट आता क्लिअर होते. पण हो, या गोष्टीमुळे एक चांगलं झालेलं असतं की जेव्हा सरोज म्हणते की कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीमध्ये होते, तेव्हा मात्र सोहमला, संगीताला, रजनीला, आबांना मात्र खूप आनंद झालेला असतो. आबा सरोजला म्हणतात की सरोज, अगं असं काय करतीये? अगं, कला त्याची बायको आहे, जरा समजुतीने घे या गोष्टी. मग सरोज आता कलाला म्हणते की कळलं आता तुला की मी का म्हणत होते मला या गोष्टी बोलायच्या नाही आणि तमाशा करायचा नाही म्हणून. कारण मला माहित होतं घरातले सगळेजण तुझीच बाजू घेणार, परंतु अद्वैत माझा मुलगा आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, अद्वैत माझा मुलगा आहे, त्यामुळे मी त्याला चांगलं ओळखते. अद्वैत कधीही बायको म्हणून तुझा स्वीकार करणारच नाही आणि मीही त्याला कधी तो करूही देणार नाही. सरोजचे हे कठोर शब्द ऐकून कलाला वाईट वाटतं. त्यानंतर सरोज रागारागात तिथून निघून जाते. मग रजनी आता म्हणते की हे दोघं घरी पोहोचले आणि धडधाकट घरी पोहोचले, यालाच खरं महत्व आहे. आबा म्हणतात की अगदी बरोबर बोललीस तू रजनी, आता बाकीच्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या. जे काही संकट अंगावर आलं होतं ते देवी आईनी शेवटी सावरलंय. बरं, आता एक काम करा, तुम्ही दोघंही तुमच्या रूममध्ये जा. अद्वैत आता रूममध्ये जायला निघालेला असतो. रोहिणी मागून हाका मारत असते तरी अद्वैतला कळत नसतं, कारण अद्वैत रात्रीच्याच विचारांमध्ये गुंग असतो. तेव्हा रोहिणी पुन्हा एकदा अद्वैतला हाक मारते आणि म्हणते की अरे अद्वैत, तुझं लक्ष कुठे? अरे केव्हाची हाका मारते तुला? मग अद्वैत आता म्हणतो की हो आत्या बोल ना. अगं ॲक्च्युली मी जरा डिस्टर्ब आहे, त्यामुळे बोल ना, तुला काय म्हणायचं होतं? तेव्हा रोहिणी म्हणते की अरे अद्वैत, ॲक्च्युली ते आपलं दिव्या आगाचं कॉन्ट्रॅक्ट होतं ना ते. असं म्हटल्यावर अद्वैत सांगू लागतो की हो मी त्यांना कॉन्टॅक्ट करणार होतो, परंतु माझा फोन स्विच ऑफ होता. मी आज बोलतो त्यांच्याशी, तू काळजी करू नको. तेव्हा रोहिणी म्हणते की नाही अद्वैत, त्याची आता काहीच गरज नाहीये, कारण तुला माहितीये ते डील राहुलने अगदी सक्सेसफुली क्रॅक केलंय. अरे इथे जो काही गोंधळ झाला ना, त्यामुळे राहुलने योग्य निर्णय घेतला आणि लगेचच तो दिव्या आगारला गेला. आणि एवढंच नाही तर त्याने ती डील क्रॅक सुद्धा केली आहे, डन सुद्धा करून आलाय तो डील. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे वा, वेल डन. रजनी म्हणते की बरं अद्वैत आणि कला, तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघंही वरती जा आणि जरा वेळ झोपा. मला असं वाटते की तुमच्या दोघांचीही झोप झालेली नाहीये. आणि अद्वैतचं बऱ्यापैकी ड्रायव्हिंग झालंय म्हणून कदाचित त्याचं लक्ष लागत नाहीये. जा अद्वैत, जाऊन पड थोडा वेळ. असं म्हटल्यावर अद्वैत तिथून निघून जातो.
संगीता सुद्धा कलाला म्हणते की कले तू सुद्धा जा, तू सुद्धा दमली असशील ना, आवरून घे. असं म्हटल्यावर कलाही तिथून निघून जाते. तर रोहिणी आता आबांना म्हणत असते की बघितलं ना डॅड तुम्ही, मी एवढं राहुलच्या कौतुकाबद्दल त्याला सांगत होते, परंतु या अद्वैतला मात्र राहुलचं काहीच कौतुक नाहीये. नाही म्हणजे हे डील जर अद्वैतने पूर्ण केलं असतं ना तर सगळे अगदी त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते. पण शेवटी राहुल आहे ना, राहुलचं कौतुक कोण करणार आहे. आबा म्हणते की रोहिणी आता उगाच त्याच्याबद्दल आणि त्या दोघांबद्दल गैरसमज करण्याचं मत आता तू सोडून दे जरा, आणि उगाच आता विषयाला फाटा नको. चला बरं तुमच्या रूममध्ये. मग सगळेजण आता तिथून निघून जातात. तर इकडे राहुल आता नैनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि नैनाला म्हणतो की बघ नैना, आलंय क्लिनिक, आता तू जाऊ शकते. तेव्हा नैना म्हणते की नाही नको आता. राहुल म्हणतो की अगं असं काय करतेयस, तूच तर मला म्हणाली ना की तुला क्लिनिकला जायचंय चेकअपसाठी, मग आलोय आपण इथे, जा ना. नैना म्हणते की मी काय म्हणते, मी एक काम करते, आज तुझ्यासोबत ना मी ऑफिसला येते, मग मी नंतर क्लिनिकला जाईल. राहुल म्हणतो की काय वेडी आहेस का तू, अगं तुझी अपॉइंटमेंट आहे आज, आणि आज तू अपॉइंटमेंट कॅन्सल करून तू माझ्यासोबत ऑफिसला येणार आहेस का. हे बघ आपण नंतर बोलूयात या सगळ्या विषयावर, आणि तू प्लीज आता तुझी अपॉइंटमेंट मिस करू नकोस, मला तिकडे खूप कामं आहे, तू प्लीज आता जा क्लिनिकमध्ये. नैना म्हणते की राहुल काळजी करू नको ना, मी घेईल ना अपॉइंटमेंट परत, पण आता मला ऑफिसमध्ये येऊ देत ना. राहुल म्हणतो की आता तू ऑफिसमध्ये येऊन काय करणार आहेस, त्यापेक्षा मी एक काम करतो, मी ड्रायव्हरला इथं पाठवतो आणि तो तुला घेऊन जाईल. हे बघ मला खूप कामं आहेत ऑफिसमध्ये. आता त्याच वेळी सौरभ तिथे येतो आणि सौरभला बघून नैना मात्र फारच घाबरते. सौरभ म्हणतो की हाय राहुल, ऑल गुड, सगळं काही व्यवस्थित आहे ना. तेव्हा राहुल म्हणतो की हो मी एकदम मस्त, तुम्ही कसे आहात डॉक्टर. सौरभ म्हणतो की ओके, आणि मग तुम्ही येताय ना आतमध्ये. तेव्हा राहुल म्हणतो की नाही मी कुठे आहे, आणि माझी बायको आहे ना, तिची अपॉइंटमेंट आहे, शेवटी मी येऊन काय करणार. सौरभ म्हणतो की अहो मग त्यात काय झालं, नवरा हा बायकोच्या अपॉइंटमेंटसाठी येऊच शकतो, आणि तसंही आजकाल नवरे जास्तच उत्सुक झाले. मग नैना म्हणते की एक्सक्यूज मी डॉक्टर सौरभ, असं म्हणत नैना खाली उतरते आणि सौरभला म्हणते की बाकीच्यांचे नवरे असतील रिकामटेकडे, पण माझा नवरा खूप बिझी असतो, आणि एवढं मोठं चांदेकर एम्पायर सांभाळणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे. आणि हो, तो अत्यंत जबाबदार आहे. आताही तो ऑफिसला चालला होता आणि त्याच गडबडीत होता. नैना राहुलला म्हणते की राहुल, वाटलं तर तुला ऑफिसमध्ये जायचं तर जा तू, मी इकडचे सगळे कामं आवरून वाटलं तर मी घरी जाईल. तर राहुल म्हणतो की अरे तुझी मतं तर खूप लवकर बदलतात ग, जाऊ दे, एनिवेज येतो मी, असं म्हणून राहुल आता तिथून निघून गेलेला असतो. सौरभ नैनाला विचारतो की काय मग पैशांचं काय झालं. नैना म्हणते की सौरभ, अरे मी प्रयत्न करतीये. तेव्हा सौरभ म्हणतो की काय, तू नुसते प्रयत्नच करत राहशील का. अगं मग तू एवढ्या दिवस काय केलं, मी आतापर्यंत तुला सांगितलं ना की माझ्याकडे जास्त दिवस नाहीयेत, त्यामुळे लवकरात लवकर पैसे दे. खरं म्हटलं ना तू काही कामाचीच नाहीये, तुझ्या नवऱ्याकडनंच पैसे काढायला पाहिजे होते. थांब आता तुझं भांडं हे त्याच्यासमोर फोडायलाच हवं. तेव्हा नैना आता सौरभ समोर हात जोडते आणि म्हणते की हे बघ सौरभ, प्लीज कर माझ्यावर, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये राहुलला खेचू नकोस. आणि हे बघ, मी तुला म्हटले ना की मी तुला तुझे सगळे पैसे देईल, मला फक्त थोडासा वेळ दे. त्याच वेळी राहुल हा पुन्हा त्याची गाडी घेऊन आलेला असतो आणि त्याला दिसतं तर काय की नैना ही सौरभ समोर हात जोडून उभी असते. नैना सौरभ समोर हात जोडून काय बोलतीये याचा आता राहुल विचार करत असतो. त्याच वेळी सौरभचं लक्ष आता राहुलकडे जातं. राहुल हा सौरभ आणि नैनाकडे बघत असतो. मग नैनाचंही लक्ष जातं. नैना खूप घाबरते आणि पटकन तिचे दोन्ही हात खाली घेते. तर इकडे अद्वैत हा विचार करत बसलेला असतो. अद्वैत विचार करत असतो की काय बरं झालं असेल आमच्यामध्ये रात्री, मला कसं का आठवत नाहीये, काहीच कसं मला आठवत नाहीये. नक्कीच या खरेला सगळं काही माहीत असणार आहे. मला हिला विचारावंच लागणार आहे, पण विचारू कसं. तेवढ्यातच कला अद्वैतला म्हणते की सांदेकर मला एक गोष्ट सांग की तू माझा चार्जर आणलास ना. तेव्हा अद्वैत मात्र काहीही उत्तर देत नाही आणि हाताची घडी घालून उभा असतो. तेव्हा कला ही अद्वैतला म्हणते की चांदेकर अरे तू बरा आहेस ना, अरे तू दोघांचेही चार्जर आणलेस ना. तेव्हा अद्वैत फक्त कलासमोर नंदीबैलासारखी मान डोलावतो. कला तिथून जायला लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की खरे थांब. असं म्हटल्यावर कला म्हणते की बोल. अद्वैत म्हणतो की काही नाही,
तर कला म्हणते की बोल ना, काहीतरी बोलणार होतस ना तू तू थांब मला म्हणाला म्हणून थांबले मी. अद्वैत आता मनात पुटपुटत असतो की नाही आता माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाहीये, मला विचारावं तर लागणारच आहे. अद्वैत म्हणतो की खरे. परत कला म्हणते की काय. अद्वैत म्हणतो की काही नाही. मग कला पुन्हा म्हणते की अरे हे दीर्घ श्वास. अद्वैत म्हणतो की अरे काय झालंय. असा हा गंभीर आवाज, दीर्घ श्वास, विचारी नजर. हे बघ अद्वैत, मला तर असं वाटतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं पॉज कशाला घेतीये, बोल ना पटपट काय बोलायचं ते. तेव्हा कला म्हणते की मला असं वाटतं की तू आता गझल गायच्या तयारीत मध्ये आहे. असं म्हटल्यावर कला मोठमोठ्याने हसू लागते आणि अद्वैतला टाळी देते. अद्वैतही तिला टाळी देतो आणि म्हणतो की टाळ्या कसल्या देतीयस मला. कला म्हणते की अरे मग काय करू, एकदा चेहरा बघ तुझा, कपाळ बघ एकदा. एवढ्या कपाळावर आठ्या आहेत, एवढे गंभीर डोळे आहेत. अरे म्हणून तुला विचारलं मी, पण बाय द वे असा चांगला दिसतो हा तू. आता कला अद्वैतला छान आहेस, छान दिसतोस असं म्हटल्यावर अद्वैत मनामध्ये विचार करू लागतो की हिला मी अचानक चांगला कधी वाटायला लागलो. मग कला आता अद्वैत जवळ येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत काल रात्री. तेव्हा अद्वैत अजून घाबरतो आणि म्हणतो की काल रात्री काय झालं, काय बोलतीयस तू खरे हे. तेव्हा कला म्हणते की अरे चांदेकर, मी कुठे काय बोलतीये. अद्वैत म्हणतो की अगं मग एक वाक्य पूर्ण कर ना, अशी अर्धवट का बोलतेस. कला अद्वैतला म्हणते की अरे चांदेकर, झालं असं ना की काल रात्री मला फोनच चार्ज करायला मिळाला नाही आणि त्यामुळे मी माझा चार्जर मागतीये. तेव्हा अद्वैत म्हणतो की एवढंच बोलायचं होतं तुला. कला म्हणते की हो, एवढंच बोलायचं होतं मला. का बरं, काय झालं. अद्वैत मनात विचार करतो की काल रात्रीबद्दल हिला खरंच एवढंच बोलायचं होतं का, की ही मुद्दाम इकडचं तिकडचं बोलतीये. कला अद्वैतला म्हणते की अरे अद्वैत काय झालंय. अद्वैत म्हणतो की काही नाही. मग कला म्हणते की अरे दे ना मग माझं चार्जर. अद्वैत आता कलाला चार्जर देतो, पण तिच्या हातामध्ये नाही तर खाली ठेवून देतो. कला आता अति करत असते. कला आता मुद्दाम खाली बसते आणि एकदम सिरियस होऊन ती अद्वैतला म्हणत असते की खरं तर काल रात्री जे काही झालं. तेव्हा अद्वैत म्हणतो की काल रात्री काय झालं. काल रात्री कला अद्वैतला म्हणते की बस खाली, मग सांगते. आता कलाच्या बाजूने थोडीशी जागा असते ह्या साईडला, म्हणून अद्वैत त्या साईडला बसतो कलापासून दूर. मग अद्वैत तिला म्हणतो की आता बसलो, मला सांग आता काय झालं होतं. तर इकडे राहुलने गाडीतून नैनाला आणि सौरभला बघितलं असतं. त्यावेळी नैना त्याच्यासमोर हात जोडत असते. त्यामुळे राहुल रागानेच म्हणतो की काय चाललंय इकडे. तेव्हा नैना म्हणते की अरे राहुल मी तर. तेव्हा राहुल म्हणतो की काय डॉक्टर, काय आहे हे सगळं, काय प्रेग्नन्सीमध्ये मेमरी लॉस होते का. अगं काय बायको, गाडीमध्ये तू रिपोर्ट्स विसरली होती, तेच द्यायला आलो होतो मी. अगं खरं तर मी रिपोर्ट्स उघडून बघणारच होतो, पण असं म्हटल्यावर नैना आता पटकन ते रिपोर्ट्स खेचून घेते. राहुल म्हणतो की अगं असे का बरं रिपोर्ट्स खेचून घेतले. नैना म्हणते की नाही राहुल, ॲक्च्युली सॉरी, खरं तर तुला या रिपोर्टसाठी परत यावं लागलं ना. राहुल म्हणतो की अगं माझं सोड, परंतु मला एक गोष्ट सांग की हात जोडून का उभी होतीस तू आता, की ट्रीटमेंटसाठी नाही वगैरे म्हणतीयस, टाळाटाळ करतीये डॉक्टरांना. नैना म्हणते की अरे तेच म्हणत होते मी, हा मला कुठले इंजेक्शन्स वगैरे ट्रीटमेंट द्यायचं म्हणत होता, त्यामुळे त्याच्यासाठी नको म्हणत होते मी. राहुल म्हणतो की अगं त्यांना नको कशाला म्हणतेस, डॉक्टर आहेत ना ते. आता डॉक्टर आहेत म्हटल्यावर ट्रीटमेंट तर देणारच ना. राहुल म्हणतो की बरं ऐका, ॲक्च्युली माझ्याकडे थोडासा वेळ आहे, मी एक काम करतो, मी सुद्धा येतो. मग तर अजूनच नैना घाबरते. मग सौरभ म्हणत असतो की मी आत्ताच नैनाला हेच सांगत होतो की राहुलने कधीतरी असणं खूप गरजेचं आहे. सौरभ राहुलला म्हणतो की ठीक आहे, तू पण बरोबर चल. नैना मात्र खूप घाबरलेली असते, कारण राहुल आला तर आपलं भांडं उघडं पडायला नको, म्हणून आता नैनाला फार भीती वाटत असते. तर इकडे कलाने अजून अद्वैतला याच गोष्टीमध्ये गुंतवलेलं असतं. अद्वैत मी म्हणत होते की काल रात्री इथेच तिची गाडी अडकलेली असते. अद्वैत इरिटेट होतो आणि म्हणतो की खरे तुला जे काही बोलायचं आहे ते लवकर बोल ना, असं पॉज घेऊन का बोलतीयस. मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, पण तू कुठे मला माझं वाक्य पूर्ण करून देतोस. अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे, तू तुझा वेळ घे आणि तू तुझं वाक्य पूर्ण कर. काल रात्री त्याच्या पुढे काय झालं सांग. कला आता अद्वैतला सांगते की अरे अद्वैत, काल रात्री असं झालं की त्यामुळे मग मी माझा फोन चार्ज करू नाही शकले रे. अद्वैत आता अजूनच इरिटेट होत असतो, मनामध्ये म्हणत असतो की आता या सगळ्याचा काय संबंध आहे आणि ही जरा मॅड वगैरे आहे का थोडीशी. असं म्हणून अद्वैत उठतो. तेव्हा कला म्हणते की काय अद्वैत, काय झालं तुला. अरे मी रोज रात्री माझा फोन चार्ज करत असते आणि तुलाही ही गोष्ट चांगलीच माहिती आहे ना, आणि तसंही काल रात्री आपली काय अवस्था झाली होती माहिती आहे ना तुला.
आता कला म्हणत असते या गोष्टीबद्दल की आपण काल रात्री ताडी प्यायलो, आपल्याला कुठल्या गोष्टीचं भान नसतं, परंतु अद्वैतला मात्र वेगळ्या गोष्टी मुद्दाम भासवून देत असते की काल रात्री आपल्यामध्ये काय काय झालंय. अद्वैतही विचार करतो की नाही नाही नाही, हिला सगळं माहिती आहे, हिला पक्का सगळं माहिती आहे. मग तो कलाला पुन्हा विचारतो की काय झालं मग रात्री, काय झालंय रात्री नक्की. तेव्हा कला म्हणते की हा अद्वैत, आता तू असं विचारतोय म्हणजे तुला काही आठवतच नाही. जसं ताडी तर काय, ताडी तर तू प्यायलेलाच होता, वाटेल ते काय बरळत होता, आणि आता मला विचारतोय की काय झालं म्हणून रात्री 1 2 3 4 काय काय बोलत होता, आठवते का तुला. अद्वैत आता विचार करू लागतो की बापरे, ही असं बोलते म्हणजे याचा अर्थ नक्की काय आहे. याचा अर्थ नक्कीच असा आहे का की आमच्यामध्ये खरंच काही झालंय. आणि कला मुद्दामच आता आगाऊ म्हणून लाजत असते. अद्वैतला आता फार टेन्शन आलेलं असतं. ज्या प्रकारे कला लाजत असते त्या प्रकारे आता काही ठाव लागणार नाही, म्हणून अद्वैत आता खरे 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 असं का करतेस तू, असं चिडून तो म्हणत असतो. तेव्हा कला त्याच्या जवळ जाते आणि म्हणते की अहो अहो जरा हळू, नाहीतर कोणी ऐकलं तर काय म्हणेल, नाहीतर उगाचच लोकांना बोलायला होईल हा की नवऱ्याचं बायकोवर किती प्रेम आहे ते. अद्वैत म्हणतो की नवऱ्याचं बायकोवर प्रेम, खरे अगं काही पण काय बोलतीयस तू. कला म्हणते की अरे अद्वैत असं काय करतोस, मग खरे 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 केवढा जप केलास तू माझ्या नावाचा. आता मला सांग तुला काय सांगायचंय, बोल बोल काय बोलायचंय. अद्वैत कलापासून थोडा बाजूला जातो आणि कलाला म्हणतो की हेच की काल रात्री नक्की काय झालं. कला म्हणते की अय्या ते होय. तेव्हा अद्वैत म्हणतो की अय्या ते होय म्हणजे नक्की काय, आणि ते होय म्हणजे नक्की काय, सांग खरे मला काय आहे याचा अर्थ. तेव्हा कला म्हणते की अय्या ते होय, ते होय म्हणजे ते होय. अद्वैत तिला म्हणतो की ते होय काय सांगतेस मला, जे काही झाले ते सांग ना व्यवस्थित. कला आता लाजतच अद्वैतला म्हणते की अद्वैत अरे मला लाज वाटतेय, कसं सांगू मी. अद्वैत म्हणतो की अगं मग मी तुला तेच सांगतोय, जे काही घडलंय ना ते सांग, मला आता टेन्शन येतंय. अरे जे काही घडलंय ते सांग ना, जी काही गोष्ट घडली ती सांग मला. हे बघ तू जे काही सांगतेस ना ते मला प्लीज कळू दे, मला खूप गरजेचं आहे ते जाणणं. तेव्हा कलाला अद्वैतची सगळी अवस्था समजत असते की कशा प्रकारे अद्वैत आता घाबरलाय आणि अद्वैतला याच गोष्टीचं टेन्शन आलंय की खरंच आमच्यामध्ये रात्री काही झालंय की नाही. आणि कलाला अद्वैतला सतवण्यामध्ये खूप मज्जा येत असते. कला आता सांगत असते की बापरे. तेव्हा अद्वैत म्हणतो की बापरे काय झालंय असं रात्री काल. तेव्हा कला म्हणते की अरे नाही 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 बापरे या गोष्टीसाठी की मी गॅसवर दूध ठेवले. अरे चांदेकर बापरे मी किती वेंदळी आहे, मी अगदी गॅस सुद्धा बंद केला नाही. चांदेकर गॅस उतू जाईल, मला लवकरात लवकर खाली जाऊन गॅस बंद करायला हवा. अद्वैत म्हणतो की काय वेडी आहेस का ग तू, असं गॅसवर दूध ठेवून वरती कोण येतं, असं कोण करतं ग. तेव्हा कला म्हणते की चांदेकर अरे मी करते असं. हे बघ आता मी गॅसवर दूध ठेवलंय ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे, आणि आता जर मी लेट पोहोचले तर ते सगळं दूध उतू जाईल. थांब मला पहिल्यांदा जाऊ दे खाली आणि गॅस बंद करून येऊ देत, आपण या गोष्टीवर नंतर बोलूयात हा. असं म्हणून कला आता लंगडत खाली जात असते कारण तिचा पाय दुखत असतो. अद्वैत म्हणतो की आता तू काय अशी लंगडत खाली जाणार आहेस का, थांब त्यापेक्षा मी जातो आणि गॅस बंद करून येतो. मग मी जेव्हा परत येईल ना तेव्हा मला तू सांग मग इन डिटेलमध्ये काय काय झालं होतं रात्री ते. कला म्हणते की खरेच चांदेकर तू जाशील का, गॅस बंद करून येशील का. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो मी जातो. मग कला म्हणते की ठीक आहे तू जा, मग आल्यावर मी तुला सांगेल. अद्वैत आता तिथून निघून जात असतो. कला पुन्हा म्हणते की चांदेकर. असं म्हटल्यावर अद्वैत पुन्हा येतो आणि म्हणतो की काय झालं खरे, तुला काही आठवलंय का, आठवलं असेल तर सांग मला. कला म्हणते की नाही चांदेकर, अरे तुझ्या पाठीवर थाप मारायची होती की तू किती चांगला आहेस चांदेकर, खरंच खूप चांगला आहेस, जा आता. असं कला म्हटल्यावर अद्वैत पुन्हा गॅस बंद करायला जातो. जाता अद्वैतला ती सांगते की दुधावर झाकण किंवा ताटली ठेवून दे हा अद्वैत तिथून निघून गेल्यावर कला मात्र मागे हसत असते आणि मनात म्हणत असते की अच्छा म्हणजे अजूनही याच्या डोक्यात याच सगळ्या गोष्टी सुरू आहेत तर, आणि म्हणून तर या कारणामुळे हा इतका डिस्टर्ब होता तर. चांदेकर असा कसा रे तू, आता बघच मी तुझी किती मज्जा घेते ते आणि तुझी किती मज्जा करते ते. असं म्हणून कला हसत असते कारण कलाचा आवडता विषय तो म्हणजे अद्वैतला डिस्टर्ब करणं, अद्वैतला इरिटेट करणं, आणि हे सगळं कला करत असते. हे सगळं करत असताना कलाला मात्र खूप मज्जा येत असते. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत हा रागानेच कलाला विचारत असतो की मला सांग की काल रात्री काय झालं होतं. तेव्हा कला म्हणत असते की ओरडतोयस कशाला उगाच, मी तुझ्या बाजूलाच उभी आहे ना, सांग मला काय झालंय ते. तेव्हा सरोज तिथे उभी असते आणि अद्वैतवर ती ओरडल्यामुळे सरोज कलाला म्हणते की ए मुली माझ्या मुलाशी बोलतीयस तू.
अद्वैत तिथून निघून गेल्यावर सरोज आता कलाकडे येते आणि कलाला म्हणते की ए मुली मला तुला आठवण करून द्यायची आहे की तू, असं म्हटल्यावर कला म्हणते की सरोज मॅडम मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं ते, आणि आता सगळ्यांनी ही गोष्ट मान्य करायला हवी की आमच्या दोघांमध्ये कुठलं तरी नातं आहे. आता ह्या नात्याचं पुढे काय होतंय हे मला माहीत नाही, परंतु अद्वैत चांदेकरची मी एकमेव बायको आहे ही गोष्ट मात्र मला चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळे उगाच परत मला तुम्ही ही गोष्ट सांगायला येऊ नका की तुझा आणि अद्वैतचा काही संबंध नाही आहे. कारण देवा आणि ब्राह्मणांच्या साक्षीने मी अद्वैतसोबत सप्तपदी घेतलेत आणि सगळ्यांसमोर आमचं लग्न झालंय. त्यामुळे अद्वैत माझा नवरा लागतो आणि मी त्याची बायको आहे ही गोष्ट आता कोणीही नाकारू शकत नाही, असं कलाने सरोजला स्पष्ट भाषेत सांगितलेलं असतं. त्यामुळे सरोज आता रागानेच कलाकडे बघत असते आणि विचार करत असते की आता ह्या मुलीची मजल इथपर्यंत गेली, आता काय ही मुलगी लवकर आमचं घर सोडणार नाही. त्यामुळे सरोज आता कलाला घाबरलेली असते. आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.